नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आजचा विषय फार खास आहे. होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तो तुमचा कर्म जाळण्याचा, नेगेटिव्ह पॅटर्नपासून दूर करण्याचा आणि आपलं भाग्य हे पूर्णतः रिसेट करण्याचा दिवस आहे. आपण दरवर्षी होळी साजरी करतो, पण कधी विचार केलाय का? होळीनंतर इमोशनली आपल्याला हलकं वाटतं. कधी कधी थोडं थकवा जाणवतो. कधी कधी अचानक क्लॅरिटी मिळते. हा योगायोग नाही आहे. आज आपण समजून घेणार आहोत की होळीला हेलिंग कशी होते. फायर एलिमेंट, अग्नितत्व एवढं एनर्जेटिकली का असतं? यंत्र होळीच्या दिवशी ॲक्टिवेट केल्याने काय बदल घडतो आणि तुम्ही घरी सिंपल रिच्युअल कसं करू शकता? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक होळीसाठी रिच्युअल सांगणार आहे. ते तुम्ही प्रॅक्टिकली होळीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. होळीची सुरुवात होते होलिका दहनाने. लाकूड बाहेरून जळत असतं, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून काय जळतं याचा आपण कधी विचार केलाय का? लक्ष देऊन ऐका. फार महत्त्वाची गोष्ट आहे. लाकूड जळतं त्याच पद्धतीने आपला अहंकार जळत असतो, आपली भीती जळत असते, आपली सारी नेगेटिव्हिटी त्या अग्नीमध्ये दहन होत असते. अग्नीमध्ये प्रत्येक गोष्ट ही तिचा स्वरूप हा खूप कमी कमी होत जातो. एक गोष्ट ही महत्त्वाची आहे, अग्नीमध्ये प्रत्येक गोष्ट ही कमी कमी होत जाते. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर झाड हे किती प्रमाणामध्ये मोठं असतं, त्याचं लाकूड जेव्हा अग्नीमध्ये येतं तेव्हा ते लाकूड किती प्रमाणामध्ये कमी होतं, ते जळून खाक होतं. अशाच प्रमाणे लाकूड ज्या पद्धतीने जळतं त्याच पद्धतीने आपल्या अहंकारही कमी कमी होत राहतो, आपली भीतीही कमी कमी होत राहते. पण हे केव्हा? जेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा, ही व्हिडिओ जेव्हा तुम्हाला मिळेल आणि हे व्हिडिओ तुम्ही ऐकल्यावरती जेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या गोष्टी फिट होतील, त्याच वेळेला ह्या गोष्टीचा बदल घडून येईल. अन्यथा वर्षानुवर्ष आपण ती गोष्ट करत आहोत, पण आपल्याला मूळ गाभा जर माहिती नसेल तर चेंजेस आपल्या जीवनामध्ये कसे होतील? लक्ष देऊन ऐका. हे आपल्या जीवनामध्ये जर चेंजेस करायचे असतील तर सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी फिट करायला पाहिजेत की मी होळीच्या दिवशी लाकूड ज्या पद्धतीमध्ये जळत असेल त्या पद्धतीने माझ्या आत्मातील सारी नेगेटिव्हिटी, नकारात्मकता जळत असणार. माझ्यामधली भीती ही प्रत्येक वेळी त्याप्रमाणे जळत असणार. अहंकार त्या पद्धतीमध्ये जळत असणार. मला असणारी पैशाची भीती, मला असणारी रिलेशनशिपची भीती, ह्या सगळ्या भीती कशा रीतीने आपण अग्नीमध्ये प्रवाहित करूया. अग्नीमध्ये प्रवाहित होऊ शकतात, पण ते कधी? तुम्हाला जर उत्तमरित्या ज्ञान असेल, माहिती असेल तेव्हाच. तर लक्षात घ्या, अग्नी म्हणजे काय आहे? तर अग्नी म्हणजे तुमचं जीवन बदलण्याची क्षमता असलेलं तत्व. लक्षात आलं का? होळीनंतर आपल्या शरीराची एनर्जी कमी वाटते, कारण त्यावेळेला इमोशन्स आपल्या शरीरातून डिटॉक्स झालेले असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये विकनेसपणा येतो, आणि जेव्हा विकनेसपणा येतो त्याच वेळेला ही प्रोसिजर, हिलिंगची प्रोसिजर चालू असते. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो तेव्हा अग्नितत्व खूप जास्त प्रमाणामध्ये एनर्जेटिक असतं. जेव्हा तुम्ही रंगांमध्ये भिजता तेव्हा तुम्ही प्रत्येक जण हा कितीही मोठा असला तरी तो लहानासारखा तिथे वागत असतो. इनर चाइल्ड तुमच्या आतला जागा होतो. आपण मोठे होत असताना सगळ्यांबद्दल ते जजमेंटल विचार करतो, गिल्ट जमा करतो. होळीच्या दिवशी आपण पुन्हा लहानासारखे होतो, नाचतो, गातो,
असतो, ह्या सगळ्या इमोशनचा भाग आहे. अग्नी म्हणजे काय आहे, तर अग्नी म्हणजे आपला कर्म बदलण्याची रात्र, आपला जीवन बदलण्याची रात्र. लक्षात घ्या, अग्नीमध्ये जेव्हा आपले विचार जातील ते प्युरिफाय होऊन ते तुमच्याकडे रिटर्न येतील. लक्षात घ्या. पण ते तसंच हे सगळं होत असताना एक लक्षात घ्या, अग्नी तत्व जर बद्दल सांगितलं तर आपल्या शरीरातील मणिपूर चक्र हे त्यावेळी ॲक्टिवेशनमध्ये असतं आणि मणिपूर चक्र जेव्हा ॲक्टिवेशनमध्ये असतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉन्फिडन्स लेवल खूप वाढत असतो. मणिपूर चक्र म्हणजे तुमची स्वतःची एनर्जी, पर्सनल एनर्जी, पर्सनल पॉवर. म्हणूनच जर तुम्ही होळीच्या दहनाच्या वेळी, होळीचा दहन करते वेळी तुम्ही जर संकल्प घेतलात, मी माझा राग सोडतो, मी माझी भीती सोडतो, माझ्या जीवनामध्ये नेगेटिव्ह पॅटर्न वारंवार येत आहेत, त्यांना मी माझ्या आयुष्यातून रिमूव्ह करतो. ह्यावेळी ह्या सगळ्या इमोशन जेव्हा रिलीज होत असतात तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू येतात. पण हे केव्हा? जेव्हा तुम्हाला कळतं की माझे इमोशन रिलीज होत आहेत तेव्हा. कारण आजपर्यंत आपल्याला हे कोणी सांगितलं नाही. अग्नीच्या पुढे आपण जाऊन फक्त अग्नीला नवस बोलून रिटर्न येतो. शास्त्रशुद्ध पद्धतीने जेव्हा विज्ञानाच्या आणि सायंटिफिक द्वारे हे करत असताना काही लोकांना खूप हलकं वाटेल आणि ह्या सगळ्याच गोष्टीला हिलिंग असं म्हटलं जातं. हिलिंग म्हणजे काय हो? फक्त बरं होणं. आपल्याला आपल्या जीवनातून आनंद आणि बरं वाटावं, हेच हिलिंगचं काम आहे. आता आपण रंगांची गोष्ट करूया. रंग म्हणजे आपल्या शरीरातील असलेले सप्तचक्र, म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेल्या सप्तचक्र, 7 चक्र यांचे सुद्धा कलर्स आहेत आणि त्या कलर्स धुलिवंदनला आपण पिवळा कलर वापरतो, भगवा कलर वापरतो, लाल कलर वापरतो, हिरवा कलर वापरतो. त्या कलरचा उपयोग करून काय होतं, त्या कलरचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये काय होतं तर लक्षात घ्या. लाल कलर हा आपल्याला स्टेबिलिटी देतो, पिवळा कलर हा आपला एनर्जेटिक कॉन्फिडन्स लेवल वाढवतो, हिरवा कलर आपले सगळे इमोशन्स त्यात भरलेले असतात. लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टींचा त्या वातावरणामध्ये जेव्हा उपयोग होतो तेव्हा वयस्कर असलेला माणूस सुद्धा आनंदाने त्या धुलिवंदनमध्ये नाचत गाजत असतो. शारीरिक हालचाली वाढल्या जातात, आनंदाचा उत्साह तिथे वाढला जातो. एक प्रकारे एनर्जेटिक लेवल ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. होळीला केलेला संकल्प, मंत्र, ध्यान किंवा यंत्र ॲक्टिव्हेशन हे सगळं खूप पॉवरफुल असतं. हा एक एनर्जीचा पोर्टल आहे. आता आपण जाणून घेऊया की होळीच्या दिवशी यंत्र ॲक्टिव्हेशन केल्याने काय होतं. तर एक लक्षात घ्या की यंत्र म्हणजे काय आहे. ते यंत्र एनर्जी ब्लूप्रिंट आहे. लक्षात घ्या. जेव्हा यंत्राला ॲक्टिव्हेशन केलं जातं तेव्हा एनर्जी त्या यंत्रामध्ये स्थिरावते, स्टॅबिलिटीमध्ये येते आणि ॲम्प्लिफाय केली जाते. आता मी तुम्हाला एक सिंपल रिच्युअल सांगणार आहे. ते होळीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. तर ते हे बघा, लक्ष देऊन ऐका. कागद आणि पेन आपल्या जवळ घ्यायचा आहे. कागदावरती लिहायचं आहे. कागदावरती तुमची एक नेगेटिव्ह हॅबिट लिहा. नेगेटिव्ह आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या वारंवार सेम टू सेम नेगेटिव्ह पॅटर्न तेही सुद्धा तुम्ही लिहू शकता. नेगेटिव्ह विचार तुम्ही लिहू शकता. होलिका दहनवेळी
हे तुम्ही मनामध्ये म्हणायचं आहे की मी हे पॅटर्न सोडतो आहे. कुठलं पॅटर्न? जे तुमच्या जीवनामध्ये वारंवार येत आहे किंवा तुमचे निगेटिव्ह थॉट असतील, निगेटिव्ह हॅबिट असेल. आता ते कागद लिहून झाल्यावरती तुमच्या दोन्ही हातांमध्ये त्यांना घ्यायचं आहे, डोळे बंद करायचं आहे आणि जे पॅटर्न जे कागदावरती तुम्ही लिहिलेलं आहे, निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार वगैरे जे काही तुमचे असतील ते त्या कागदाला प्रॉपररित्या फोल्ड करून तुमच्या दोन्ही हातांमध्ये डोळे बंद करून त्याला ठेवायचं आहे आणि जे काही तुमचे निगेटिव्ह थॉट्स वगैरे कागदामध्ये तुम्ही लिहिलं आहे ते वारंवार त्याचा विचार करायचा आहे आणि ते थॉट विचार त्या कागदामध्ये जात आहे असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. ह्याला किती मिनिटं लागतील? 2 ते 5 मिनिटं लागतील. तर हे करून झाल्यावरती अग्निदहनाच्या इथे जाऊन वेळेनुसार आपण ती पूजा वगैरे करून हे कागद त्याच्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. ते प्रवाहित होत असताना तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे की तुमच्या जीवनातील त्या सगळ्या गोष्टी आता नष्ट झाल्या आहेत, कमी झालेल्या आहेत. म्हणजे एकदा का तुम्ही तुमच्या माइंडला, सबकॉन्शियस माइंडला हे तुम्ही जेव्हा सांगत असतात, ती क्रिया तुम्ही करत असतात आणि क्रिया करून झाल्यावरती तुमचं हे सबकॉन्शियस माइंड पटकन त्याला कॅचअप करतं, त्याच्या लक्षात येतं की बाबा हे सगळं आता आपल्याला ह्या अग्नीमध्ये हे टाकलेलं आहे आणि ते डिस्ट्रॉय झालेलं आहे, ते कमी झालेलं आहे. डिस्ट्रॉय झाल्यावरती तिथेच उभं राहून डोळे बंद करून आपल्याला ग्रॅटिट्यूड बोलायचं आहे की जे जे काही माझ्या जीवनामध्ये झालं आहे त्या सगळ्यांचा मी ग्रॅटिट्यूड आहे. क्षमा मागायची, क्षमा करायचं आणि पुन्हा नव्याने आपलं आयुष्य हे जगायला धन्यवाद बोलायचा आहे. हा रिच्युअल तुम्हाला इमोशनलची क्लॅरिटी देईल. तुमच्या जीवनामध्ये ते जे पॅटर्न तुम्हाला नष्ट करायचे आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला कळेल की कशा रीतीने ते कमी कमी होत जात आहे. तुम्हाला अनुभव येईल, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनुभव येईल. होळीच्या दिवशी तुम्हाला तुमची एनर्जी तुम्हाला रिसेट करायची आहे. होळीच्या दिवशी तुम्हाला एनर्जी रिसेट करायची आहे. लक्षात ठेवा, हा ट्रान्सफॉर्मेशनचा पोर्टल आहे. लक्षात ठेवा, पोर्टल ओपन असतात एनर्जीचे. याचा पुरेपूर तुम्ही वापर करायचा आहे आणि होळीच्या दिवशी आपली हिलिंग पॉवर आपल्याला वाढवायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये हिलिंग करायची आहे. गरजेची हिलिंग करणं ही फार गरजेची आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा एनर्जी हिलिंग. कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे. थँक्यू.